नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 12 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, अजित पवार यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? बघा, अजित पवार यांचा जन्म म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बारामती. मित्रांनो, या ठिकाणी बारामती दिलेलं आहे. कोण्या ठिकाणी अहमदनगर पण दिलेलं आहे, पण मला वाटते बारामती हे ठिकाण योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अजित पवार हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? अजित पवार हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे? तुम्हाला प्रश्न हे पडणार आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे मी यामध्ये तुमची टेस्ट घेणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, अजित पवार यांचे वडील कोण होते? बघा, अजित पवार यांचे वडील कोण होते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनंतराव. काय मित्रांनो? अनंतराव पवार हे काय होते मित्रांनो? अजित पवार यांचे वडील होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, अजित पवार हे कोणाचे पुतणे होते? बघा, अजित पवार हे कोणाचे पुतणे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, अजित पवार यांचा मुख्य मतदारसंघ कोणता आहे? अजित पवार यांचा मुख्य मतदारसंघ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बारामती. बारामती मित्रांनो पुणे जिल्ह्यातील तालुका आहे. म्हणजे कोणता आहे मित्रांनो? अजित पवार यांचा मुख्य मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, अजित पवार यांनी प्रामुख्याने कोणते खाते हाताळलेले आहेत? बघा, अजित पवार यांनी प्रामुख्याने कोणते खाते हे हाताळलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अर्थ व जलसंपदा हे त्यांनी खाते हाताळलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, अजित पवार प्रथम कोणत्या वर्षी आमदार झाले होते? बघा, अजित पवार प्रथम कोणत्या वर्षी आमदार झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1991 ला ते प्रथम आमदार झाले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, बारामती मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, बारामती मतदारसंघ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये बारामती हे मतदारसंघ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अजित पवार यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, अजित पवार यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दादा या नावाने त्यांना ओळखले जात होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, 2026 मध्ये G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? 2026 मध्ये G20 अध्यक्षपद हे कोणत्या देशाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत या देशाकडे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करत असतो? बघा, पोलीस पाटलाची नियुक्ती हे कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा अधिकारी पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, कवच ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रणाली आहे? कवच ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित प्रणाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेल्वे सुरक्षेसाठी ती कवच ही प्रणाली संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ग्रामसभा कोणाच्या अध्यक्षतेखाली भरते? बघा, ग्रामसभा कोणाच्या अध्यक्षतेखाली भरत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरपंच. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, गुन्ह्याची माहिती देणे हे पोलीस पाटलाचे डॅडॅस आहे. गुन्ह्याची माहिती देणे हे पोलीस पाटलाचे डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्तव्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, लोकसेवक ही संज्ञा कोणत्या कायद्यात येते? बघा, लोकसेवक ही संज्ञा कोणत्या कायद्यामध्ये येत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे IPC मध्ये लोकसेवक ही संज्ञा येत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पोलीस पाटील कोणत्या कायद्यानुसार काम करतो? बघा, पोलीस पाटील हे कोणत्या कायद्यानुसार काम करत असतो?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र पोलीस कायदा यानुसार पोलीस पाटील काम म्हणजे या कायद्यानुसार काम करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतो? बघा, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका हे कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, 600 ते किती मित्रांनो, 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य संख्या असते? बघा, 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामसभेमध्ये किती सदस्य म्हणजे असतात? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 7 सदस्य असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? बघा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी काढलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, नरसोबाची वाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? बघा, नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम म्हणजे नरसोबाच्या वाडी या ठिकाणी होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कुचिपुडी हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे? लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जयप्रकाश नारायण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑस्ट्रेलिया. हा काय मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, किसान दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, किसान दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 23 डिसेंबर या दिवशी किसान दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय राष्ट्रध्वज मधील हिरवा रंग खालीलपैकी कशाचे प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज मधील हिरवा रंग खालीलपैकी कशाचे प्रतीक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पराक्रम विश्वास. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1914ला पहिले महायुद्ध हे सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली होती? बघा, सतीची पद्धत ही कोणत्या गव्हर्नरने बंद केली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड बेटिंग यांनी सतीची पद्धत ही बंद केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, केंद्र सूचीमध्ये एकूण किती विषयाची संख्या आहे? केंद्र सूचीमध्ये एकूण किती विषयाची संख्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 100 विषयाची संख्या आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विशेषण आहे. काय मित्रांनो, सुंदर हा शब्द म्हणजे विशेषण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.